शेवाळचे पिळे असतात ना खूप आलेले, त्यामुळे लाईटा सगळ्या बंद केलेल्या म्हणजे आत्ता मी ऑन केलेले आहेत. हे गेलेले शेवाळच्या मंदिरला, म्हणजे इथं आरती झालेली आहे. म्हणजे गुरुवारी 2 वेळा शेवाळची पूजा होते. आरती झालेली आहे, हे मंदिर लागले. तेजपर्यंत मी स्वयंपाक करते. खिचडी बनवून दिली प्रसादामध्ये. आणि भाजी आज काय बनणार आहे तर हरभऱ्याची डाळ शिजत ठेवलेली आहे, कुकरमध्ये शिजलेली आहे. तर बाकीची तयारी करून घेते. तर इथं ताजा फ्रेश कढीपत्ता आहे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरचीची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे. हिरवी मिरची पेस्ट बनवलेली आहे. फक्त भाजीला तडका द्यायचा आहे आणि भाकरी बनवणार आहे. ताक पण बनवणार आहे. माझ्या मनात रात्री ताक पिऊ नये, पण बिना ताकाचं जेवण होत नाही कोणाचंही. तर बघू शकता हरभरा डाळ परफेक्ट शिजलेली आहे, भाजी बनवण्यासाठी परफेक्ट झालेली आहे. तर इकडे भाजी टाकण्यासाठी मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत आणि 1 कांदा, म्हणजे कांदा खूप मोठा होता त्याचे 4 भाग केले. खिचडीमध्ये तेच टाकलेलं आहे. आता भाजीसाठी मी तेच कट करून घेतलेलं आहे. लसूण सोलून ठेसून घेतलेला आहे. इकडे कढई ठेवली गॅसवरती. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी मी काही काढलेली आहे मसाला डब्यामध्ये. जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे. नंतर पटकन इकडे लसूण टाकलेला आहे ठेसलेला. परतून घेऊया. हलका असा लसणाचा कलर चेंज झाला, कांदा टाकायचा आहे. तर इकडं 1 कांदा मी, म्हणजे साईज खूप मोठा होता कांद्याचा, 4 भाग केले. जसं आपलं रेग्युलर कांदा असतो ना तो 1 कांदा आहे, बारीक कट करून टाकलेला आहे. परतून घेऊया. कांद्याचा कलर हलकासा चेंज होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. तोपर्यंत इकडे हरभरा डाळ जी शिजलेली आहे त्यामध्ये मी थोडीशी हळदी पावडर, थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण आपण भाजीत मीठ टाकणार आहोत. आणि डाळ घोटून घ्यायची आहे. इकडं माझं लक्ष फोडणी कढी आहे. कांदा हलकासा मऊ झालेला आहे, एकदम गोल्डन ब्राऊन करायचा नाही, हलकासा मऊ झालेला आहे. नंतर मी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, हळदी पावडर, धना पावडर टाकलेला आहे. आणखी रेग्युलर मसाले आवडीप्रमाणे गरम मसाला वगैरे टाकू शकता. मी तर फक्त धना पावडर, हळदी पावडर टाकलेली आहे, कारण आपल्या घरी जास्त मसाले खाल्ले जात नाहीत, पण मी जास्त यूज करत नाही आहे. प्लस आवडीप्रमाणे आपण यामध्ये खडे मसाले पण टाकू शकता, जसं लवंग, विलायची. याचा फ्लेवर खूप छान येतो भाजीमध्ये, एकदम धाबा स्टाईल भाजी बनते. पण मी ते काहीच टाकलेलं नाही, फक्त कांदा लसूण मी टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. नंतर मी हळदी पावडर, धना पावडर टाकली आणि टोमॅटो जे आपण बारीक कट करून ठेवले होते ते टाकायचे आहेत. परतून घेतला आणि पटकन मी हिरवी मिरची पेस्ट यामध्येच ॲड केलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, कारण आपण डाळीत मीठ टाकलेलं आहे, त्या हिशोबाने मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याने टमाटा खूप लवकर विरघळतो. आणि झाकून ठेवलेला आहे. तोपर्यंत मी पसारा आवरते. जसं आपण भाजी बनवू खूप सारे मसाल्याचे डबे काढतो आणि खूप पसारा वाटतो किचनमध्ये, तर अगोदर मी सगळा पसारा ज्याने डबे सगळे जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवलेले आहेत. अशा प्रकारे संघ केलो ना जास्त किचनमध्ये पसारा होत नाही. तर काय होतं, एकत्र करायला गेलो ना खूप सारा पसारा होतो. जसं वेळ भेटत गेला तसं मी सगळं आवरलेलं आहे. परत हिरवी मिरचीची पेस्ट थोडीफार मी भाजी टाकलेली आहे, थोडीफार मी काढून ठेवलेली आहे फ्रीजला. आणि हे मिक्सरचं जे भांडं आहे ते धुवून आपल्याला भाजीमध्ये ॲड करायचं आहे. आणि जेव्हा मी व्हॉइस ओव्हर देत आहे त्यावेळेस ना खूप वातावरण बिघडलेलं आहे, विजा चमकत आहेत, गरजाचा आवाज येत आहे, तेव्हा मी म्हणजे यामध्ये पण तो आवाज ॲड होत आहे. तर इकडं बघू शकता ही जी डाळ आहे छान मी मिक्स केली आणि मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून यामध्येच घातलेलं आहे, कारण त्याला खूप सारी हिरवी मिरची पेस्ट लागलेली होती. आणि गरम पाणी टाकलेलं आहे, मी गार पाणी घेतलेलं नाही. गरम पाणी टाकल्याने भाजी खूप छान टेस्टी होते. आणि तोपर्यंत टोमॅटो छान विरघळलेला आहे. तर मी ही जी मिक्स केलेली डाळ आहे ते मी फोडणीमध्ये ॲड केलेली आहे. तर बघू शकता एकदम छान अशी टेस्टी भाजी बनलेली होती. तर भाजी, भाकरी, भात हे सगळं बनवलं. तोपर्यंत दीपकचे पप्पा आलेले होते, तर आमचं सगळ्यांचं जेवण झालं. जी रात्रीचे कामं होते, भांडे वगैरे क्लीन करणं, सगळं मी रात्री सावरून ठेवते. सकाळी मला ही कुठलीच कामं करायची काही गरज पडत नाही. उठल्यानंतर जे आपलं झाडणं, झुडणं, साफसफाईची कामं आहेत ते मी आवरते आणि मग मी स्वयंपाकाला लागते. तर असो हा दुसरा दिवस आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आजचा वार शुक्रवार आहे, तारीख आहे 19 एप्रिल आणि आज आहे कामदा एकादशी. तर सर्वांना कामदा एकादशीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तर साबुदाणा मी रात्रीच भिजत ठेवलेला होता, व्यवस्थित भिजलेला आहे. अगोदर मी स्वयंपाकाची तयारी करत आहे, म्हणजे माझा आणि यांचा दोघांचा उपवास आहे एकादशीचा. बाकीचे सगळे जेवण करतील, म्हणजे दीपक येईल थोड्या वेळानं, तो बेळगावला गेलेला आहे. 10-11 वाजेपर्यंत तो घरी येईल. बाबा आणि दिनेश यांचं जेवण होणार आहे, म्हणून मी अगोदर इकडं कुकरला डाळ लावलेली आहे. म्हणजे काही स्वयंपाक झाला नाही आज. उठल्यानंतर अगोदर जे आहेत माझी क्लिनिंगची कामं, म्हणजे पारसी कामं आवरले, आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर अगोदर इकडं कुकरला मी तूर डाळ स्वच्छ धुवून लावलेली आहे वाटीवर. आणि इकडे मी चिंच ठेवलेली आहे गरम होण्या, म्हणजे गरम पाण्यामध्ये एक उकळी आली ना चिंचेचा पूर्णपणे पल्प निघून येतो, तर तिकडे मी चिंच ठेवलेली आहे. आणि साबुदाणा जे आहे ना रात्री भिजलेला आहे, व्यवस्थित भिजले, तर झाकून ठेवलं, कारण आता मला साबुदाण्याची खिचडी बनवायची होती. पण हे गेलेले आहेत नांदेडला, यांच्या मामाच्या गावी, म्हणजे यांचं आजोळ आहे नांदेड. तर तिकडं मामाच्या मुलाचं लग्न आहे 1 तारखेला, तर तीच तयारी करायची आहे. शॉपिंग वगैरे आज होणार आहे, म्हणून हे नांदेडला गेलेले आहेत. आणि सकाळी लवकर निघाले ते घरातनं, 7:30 वाजताच निघालेले आहेत,
तर मी साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवली नाही, कारण आज थोडंसं लेट उठले. मी ज्या दिवशी दिनेश कॉलेजला जात नाही त्या दिवशी थोडंसं लेट उठणार, लेटच माझी कामं चालतात, तसं झालेलं होतं. आणि आज एकादशी आहे त्यामुळे साफसफाईच्या कामाला मला थोडासा वेळ लागला. झाडणं पुसणं सगळं मी सकाळच्या वेळेतच केलेलं आहे. तोपर्यंत हे नांदेडला जाण्यासाठी निघालेले होते. तर असं इकडं डाळ शिजलेली आहे. परत तिकडं चिंच टाकून पाणी ठेवलेलं होतं, पाण्याला उकळी आलेली आहे. आणि आता मी अगोदर चहा बनवून घेते. थोडंसं किचनमध्ये पसारा वाटत आहे, ते पण मी एक आवरत आहे. म्हणजे फ्रीजमधल्या जे बॉटल्या आहेत ते रात्री काढलेल्या होत्या पिण्यासाठी, सगळ्या मी भरून ठेवलेल्या आहेत. म्हणजे दिवसभर गार होत राहतं, कारण मी नाही पेत पण सगळ्यांना गार पाणी लागतं. गरमी खूप आहे, वातावरण एक बिघडलेलं आहे. आणि एक ताई म्हणत होत्या की त्या देगलूरला राहतात आणि खूप वातावरण बिघडलेलं आहे तिकडचं पण. तर होत आहे ना, खूप वातावरण बिघडलेलं आहे. आता जेव्हा मी वॉइस ओव्हर देते ना त्यावेळी ती असं भयानक झालेलं आहे ना, इतकं वादळ वारं आहे, त्यामध्ये विजा चमकणं, गरजणं, ते आवाज ऐकल्यानंतर कानं किट होत आहेत. तसा आवाज असं वाटतं की ती वीज खालीच आलेली आहे, असं वाटतं कुठं आपल्या घरामध्येच आली काय, असं इतकं भयानक ते आवाज येत आहे. एकदम धडधड करायला लागलेले, तसलं वातावरण हे झालेलं आहे. म्हणजे जसं शिमगा झाला तेव्हापासनं हे चालूच आहे. आता कधी बंद होणार काय माहिती. तर इकडे मी चहा बनवून घेतलेला आहे. म्हणजे कसा चहा बनवते मी, पाणी घेते, चहा पावडर, नंतर साखर आणि पुदिना टाकते. पुदिना टाकल्याने पित्ताचाही प्रॉब्लेम आहे तो पण थोडासा कमी होतो असं तुम्ही म्हणता. मी लिंबूचं पान किंवा पुदिना टाकत असते, छान फ्लेवर येतो चहामध्ये. म्हणजे असं वाटत नाही की आपल्याला दूध टाकायची गरज आहे, यामध्ये खूप छान फ्लेवर येतो. तर चहा घेतलेला आहे. तर तुम्ही सगळेजण या मॉर्निंगचा चहा घ्यायला. चहा घेत मी इकडं कांदा लसूण ही तयारी करत आहे, वरणाची तयारी करत आहे. म्हणजे बसल्या ही कामं निवांत मी करत आहे. आणखी देवपूजा मला करायची आहे, पण अगोदर मी स्वयंपाकाचं बघते, मग देवपूजा करणार आहे. दिनेश कॉलेजला जाणार आहे आता. म्हणजे दिनेशचे आज CTचे एक्झाम आहेत, तर रेडी होत आहे. हां, तोपर्यंत मी वरण भात बनवते. म्हणजे दिनेश म्हणत होता 8 वाजता निघायचं आहे, तर आता टायमिंग 8 सव्वा 8 वाजलेले आहेत. तर रेडी होत आहे. इकडं शर्ट शोधत आहे. म्हणजे सगळे इस्त्री केलेले कपडे एकावर एक ठेवलेले आहेत. आणि कसं आहे, फक्त कलरच बघावा लागतो, साईज सगळ्याची सेम झालेली आहे, त्यांच्या पप्पाची आणि त्यांची, त्यामुळे एकमेकांचे शर्ट घालत असतात. दिनेश तेच म्हणत होता की मी वेगळी शर्ट घेईन घालण्यासाठी, म्हणजे पप्पाची घेईन असं म्हणत होता. थोडंसं लूज होतं, नको म्हणत आहे मी, तेच घेतलेलं आहे. तिकडं रेडी होत आहे. तोपर्यंत पटकन वरण भात बनवते. मग नंतर जी आपली दिवसभराची काम आहे ते तर चालणारच आहेत. परत आज एकादशी, तर माझ्यासाठी तरी मी साबुदाण्याची खिचडी बनवून घेते. आणि थोडेफार जी शाबू राहणार आहे ते तसंच ठेवून देते, कारण आता तितकं बनवलं तर खाणार कोण. त्यामुळे म्हणजे रात्री असा विचार केला होता की लवकर उठून बनवावं, यांना खाऊ घालूनच पाठवावं, कारण नांदेड खूप लांब आहेत ना, लांबला प्रवास आहे. खाऊन गेले असते तर ठीक असतं, कारण उपवासाचं कुठं बाहेर खाणंही ठीक नाही आहे. आणि परत फळं वगैरेही तितके खात नाही, त्यांना आवड नाही. तर असं इकडं तूर डाळ परफेक्ट शिजलेली आहे. मोठ्या तांब्यात मी काढून घेतलेली आहे. आणि याच कुकरमध्ये मी भात बनत ठेवणार आहे. कुकर स्वच्छ करून घेतलेला आहे. इकडे हे तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवलेले होते. म्हणजे काल मी रात्री खिचडी बनवलेली होती साईबाबांच्या मंदिरात देण्यासाठी प्रसादामध्ये, तर थोडेसे तांदूळ राहिलेले होते, तर तेव्हा मी उचलून ते फ्रीजमध्ये ठेवले. आणि आता तेच तांदूळ घेतले, आणखीन थोडेसे दुसरे मी मिक्स केलेले आहेत आणि थोडा वेळ भिजत ठेवलेलं होतं. तर इकडे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि तांदळाच्या बरोबर पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि इकडं भात बनत ठेवलेला आहे. भात बनत आहे तोपर्यंत पटकन मी वरण करून घेते आणि मग मी देवपूजा करणार आहे. नंतर बाबांसाठी भाकरी वगैरे ही सगळा स्वयंपाक बनणार आहे. म्हणजे कसं आहे, आता घरामध्ये 2-3च आम्ही आहोत, तर सगळ्यांसाठी वेगवेगळे स्वयंपाक, त्यामुळेच मला लेट होतो प्रत्येक कामामध्ये. नाहीतरी अशी कामं तर सगळेजण करत असतात स्वयंपाक पाणी, पण कसं असतं ना, सगळ्यांच्या घरामध्ये एकच स्वयंपाक बनतो, सगळेजण जेवण करतात. आमच्या इथं तसं नाही आहे, प्रत्येकाला वेगवेगळं लागतं. म्हणजे दिनेश वरण भात खाणार, चपाती भाजी खाणार, बाबांना चपाती जमणार नाही, त्यांना भाकर भाजीच लागते. तुमचं सण असो, वार असो, काही असो, भाकर भाजीच लागते. कसलीही सिच्युएशन असो ती भाकर भाजी करावी लागते त्यांच्यासाठी. आणि माझ्यासाठी फराळीचं बनवायचं आहे. तर 3 आहोत, तर तिघांसाठी वेगवेगळा स्वयंपाक, मग कसा लेट होणार नाही, लेट होणारच आहे. आणि कपड्याचं तर सांगूच नका, पूर्ण ते बाथरूम भरलेलं आहे कपड्यानं, तितके कपडे झालेले आहेत. तर कपडे धुवायला मला आज लेट होणारच आहे. तरी पण थोडंसं लवकरच मी आवरून घेते, कारण काय होते ना, जसं 4 वाजले की मग वातावरण चेंज होतं, पाऊस येतं, त्यामध्ये वारं खूप असतं, मग ते कपडे वाळणार नाहीत, असा प्रकार होतो. तर असं इकडं वरणाची पूर्ण तयारी केलेली आहे. म्हणजे डाळीमध्ये मी हळदी पावडर, चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर टाकली, छान घोटून घेतलेला आहे. तोपर्यंत कांदा लसूण कोथिंबीर सगळी तयारी करून घेतलेली आहे. चिंचेचा पल्प काढून टाकला आणि इकडे पातेले ठेवलेले आहे. म्हणजे जे कढया आहेत माझ्याकडे, तर तुम्ही म्हणता की त्यामध्ये स्वयंपाक करू नको, वेगळ्या घे. आता वेगळ्या घ्यायला इथं भेटत नाहीत व्यवस्थित, त्यामुळे मला एकतर ऑनलाईन घ्यावं लागतं किंवा उदगीरला वगैरे गेल्यानंतरच घेऊन यावं लागेल. त्यामुळे मी थांबलेली आहे. ती कढया मी घेते नाही, पातेल्यामध्ये किंवा जे नॉनस्टिक कढई आहे त्यामध्ये मी बनवत आहे. तर इकडं मी पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, म्हणजे मोहरी नव्हती, फक्त जिरं टाकलेलं आहे. नंतर मी कढीपत्ता टाकला, लसूण पेस्ट टाकली, कांदा टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. नंतर मी कोथिंबीर टाकली आणि थोडंसं वरण अगोदर टाकलं, म्हणजे तडका खूप छान बनतो. आणि ज्यावेळेस तडका तयार होईल ना त्यावेळी थोडंसं वरण, म्हणजे गॅस फुल करायचा आणि थोडंसं वरण टाकायचं,
खूप छान तडका बसतो वरणाला. नंतर मी पूर्ण टाकलेला आहे आणि थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे. वरणाला उकळी आलेली आहे, भात पण बनलेला आहे. तर हे मी पकड लावलेलं आहे म्हणजे लवकर हवा जाईल त्याची. आणि दिनेश म्हणत आहे मम्मी आता टाईम झालेला आहे, मला जायचं आहे आणि भात कधी गार होईल. म्हणत आहे फरशीवरतीच दे, पूर्ण फरशीवरून भात टाकी तर लवकर गार होईल. याचा वेगळाच नाद असतो. इकडे दिनेशला मोठ्या ताटामध्ये थोडंसं भात दिले म्हणजे लवकर ते गार होईल. आणि गरम गरम वरण म्हणजे दिनेशचं फेवरेट स्वयंपाक बनलेला आहे. तुम्ही म्हणाल ताई मुलं गोड हे ते खात असतात, पण तसं काही नाही. दिनेशला फक्त वरण भात खातो, काहीच युनिक बनवा तितकं आवड नाही आहे. वरण भात दररोजही द्या, कंटाळा येणार नाही, आणखीन तेच आवडतं. तर झालेलं आहे, दिलेलं आहे. मस्ती मजाक चालू आहे ह्याची, काही म्हणत असतो. दूध पण आलेलं आहे. तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवते. आणि आज पाणी भरून घेण्यासाठी हांडेच रिकामे नाही आहेत. रात्रीच मी सगळे हांडे कुंडे सगळे क्लीन करून भरून ठेवलेले होते, कारण लाईटचं एक नक्की नसतं, एक वेळा गेली की येत नाही, मग पिण्यासाठी पाणीच राहत नाही असं होतं आहे. म्हणून मी कॅन हांडे सगळे भरून ठेवले. आणि आता देवासाठी एक छोटा हांडा आहे ते भरून घेणार आहे, म्हणजे आता देवपूजेला पाणी लागणारच आहे. तर इकडे मी देवा सगळे उचलून किचन काउंटर ठेवलेले आहेत. आज पूर्ण देवाची डीप क्लीन काही मी करत नाही, फक्त देवांना मी स्नान घालणार आहे पाण्यानं, फक्त इतकंच. कारण प्रत्येक गुरुवारी मी करत असते, दररोज ही कामं होत नाही आहेत. दररोज अशी देवपूजा करत असते मी साधी, फक्त देवांना पाण्यानं स्नान घालायचं आणि देवपाट्यावर विराजमान करायचं. तर बोरवेल चालू केलेला आहे आणि हे एक हांडा भरून घेणार आहे मी, कारण वरच्या टाक्या पण भरलेले आहेत, हांडे पण भरलेले आहेत, सगळं भरून आहे आज. फक्त देवासाठी मी एक हांडा भरून घेतलेला आहे. आणि बोरवेल बंद करू आणि देवांना पटकन मी स्नान घालते. छान झालेले वातावरण आज, म्हणजे कसं आहे आता इव्हनिंगची वेळ झाल्यानंतर वातावरण बिघडतं, पण यावेळी छान होतं. तर इकडं बघू शकता दूध ना थोडंसं दुर्लक्ष झालं की पटकन ओतू जातं. पटकन बंद केलं तरी पण थोडंफार खाली गेलेलंच आहे, रोजचाच प्रकार आहे. मी दूध ठेवते वेळेस खूप लक्ष देते आणि जसं ते उत्तू यायचं आहे आता त्यावेळेतच माझी नजर दुसरीकडे जाते आणि ते दूध उत्तू जातं असं होतं. तर असं गॅस बंद केलेला आहे. थोडंफार खाली गेल्यानंतर मी स्वच्छ करून घेते. तर इकडे देवांना मी स्नान घालत आहे साध्या पाण्यानं. आणि महादेवाची पिंडी नंदी भगवान यांना मी अगोदर स्नान घातलेलं आहे आणि साईडला ठेवलेलं आहे, कारण ते वेगळ्या धातूचे बनलेले आहेत. या देवामध्ये मिक्स केलं तर भंगवायची भीती असते, म्हणून अगोदरच मी स्नान घातलेलं आहे. आणि देवांना पण स्नान घातलेलं आहे. आणि कॉटनच्या कपड्याने स्वच्छ मी देव पुसून घेते, म्हणजे पूर्ण पाणी पुसून घेते. अशा प्रकारे ना देवाची चमक 4-8 दिवस जास्त राहते. आपण पितांबर लावून क्लीन करतो त्यावेळेस छान चमकतात, पण जसं आपण दररोज स्नान घालतो आणि तसंच पाण्यासहित ठेवतो ना, खूप लवकर आणखीन डाग पडतात आणि रंग चेंज होतो. मग जेव्हा तेव्हा असं पुसत गेलो तर देवाची चमक 4-8 दिवस बनून राहते. देवपाठी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पुसून घेतलेला आहे. आता मंदिरामध्ये विराजमान करूया. तर अगोदर मी देवपाठ ठेवलेलं आहे. आसन अंतरले छोटंसं आसन मी आणलेलं आहे देवांसाठी. आणि मोठ्या मूर्त्या ज्या आहेत ना ते मागच्या साईडला ठेवलेल्या आहेत, छोट्या मूर्त्या समोरच्या साईडला मी ठेवलेले आहेत. सगळे देव मी देवपाट्यामध्येच विराजमान केलेले आहेत. आणि बाहेरच्या साईडला मी अन्नपूर्णा आणि काय कासव ठेवलेलं आहे, तांदूळ ठेवलेला आहे. अशा प्रकारे मी देवांना विराजमान केलेला आहे. तर बघू शकता किती गरजत आहे. जेव्हा मी व्हॉइस ओव्हर देत आहे तोच हवा जास्त येत आहे माझ्यापेक्षा, कारण भरपूर वेळ झाला, तासभर झाला असा प्रकार झालेला आहे. खूप भीती वाटायला लागलेली आहे आज मला. तर इकडे देवांना मी देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे. हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे आणि फुलं पण वाहिली आहेत. आज बघू शकता खूप सारी फुलं आहेत. काल गुरुवार होता त्यामुळे हे थोडेफार शेवंतीची फुलं घेऊन येतात प्रत्येक गुरुवारी आणि हार पण आणतात, म्हणजे संध्याकाळी शेवंतीची आरती होते ते जास्त आणतात. फुलं थोडेफार राहिलेले आहेत, तेच फुलं मी देवांना वाहिलेले आहेत. तर रोजची देवपूजा झालेली आहे. तुळशी पूजन उंबरा पूजन झालेलं आहे. पूजेचं काम झालं. आता पटकन मी भाकरी बनवून घेते. बाबांचं आवरलेलं आहे. अगोदर बाबांना जेवायला पण वाढत आहे आणि इकडं भाकरी पण बनत आहेत. तर इकडं ताटलीमध्ये मी गरम गरम भात भाजी थोडीफार खातात बाबा. आणि जे पीठ काय म्हणतात आंबील मी शिजवलेलं आहे, त्यांना आंबील खूप आवडतं, तर तेही मी दररोज शिजवत असते. तर इकडे पातेल्यामध्ये आंबील बनवून ठेवलेलं आहे. वरण बनवलं पण बाबांना वरण खायचं नसतं, कारण आपण त्यामध्ये चिंच वगैरे टाकतो आणि ते न गमणत आहेत, त्यामुळे आंबीलच दिलेलं आहे. परत भाजी दिलेली आहे आणि इकडं भाकर पण बनलेली आहे गरम गरम. तर असंच असतं बाबांचं एकदम साधं सिंपल जेवण. तसं तर मी स्वयंपाकामध्ये मसाले टाकत नाही, तरी पण बाबांना ते पण खात नाहीत. एकदम साधं सिंपल लागतं त्यांना, ना जास्ती तेल ना जास्ती मसाले ना काही, त्याला असा प्रकारचं जेवण त्यांचं असतं. तिकडे बाबांना मी जेवायला देऊन आलेली आहे. आता पटकन मी भाकरी बाकीच्या बनवून घेते. जास्त बनवणार नाही, फक्त 2 ते 3-4 भाकरी मी बनवणार आहे, बस इतक्याच. तर पटकन मी सगळ्या भाकरी बनवून घेते. आणि कपडे जे आहेत ना खूप सारे आहेत, अगोदर मी भिजत ठेवणार आहे, म्हणजे थोडा वेळ भिजत राहतील तोपर्यंत. बेडरूममध्ये खूप पसारा झालेला आहे, म्हणजे पसारा काय तिकडे फक्त कपड्याचाच पसारा असतो आणि किचनमध्ये नुसता भांड्याचाच पसारा असतो. किचनमध्ये तर आपण दिवसभर असतो, भांडे आवरत ठेवत, आणखीन पडत जातात, आणखीन काढत जातो, पण बेडरूममध्येही कपड्याचा तसाच भारा झालेला आहे. टावेल वगैरे सगळं जिथल्या तिथे ठेवलेलं आहे. सवळं दस्ती जे काल गुरुवार होता दिलेलं होतं, येत वेळेस भिजून आले, त्यामुळे मी रात्रभर फॅनच्या हवेला ठेवलेलं होतं. हाडकं येत व्यवस्थित आता हे सगळं घडी घालून ठेवते, म्हणजे किचनचं सगळं आवरलेलं आहे.
आता बेडरूममध्ये सगळं आवरून घेते, म्हणजे ही सगळी घडी घालून स्टँडमध्ये ठेवून देते. परत पिशवी वगैरे प्रसाद दिलेली ते आहे. इस्त्रीचे कपडेही मला हे करायचे आहेत, म्हणजे इस्त्रीचे कपडे जे आहेत ना ते पिशवीत मोजून ठेवायचे आहेत. आणि जी कपडे धुवायचे आहेत ते म्हणजे सगळेच कपडे हँगरला आहेत आता, तर सगळे इस्त्रीचे वेगळे, धुवायला घ्यायचे वेगळे, आणि कुठं कुठं कोंबून ठेवलेत आणखी ते पण सगळे काढून धुवायला घेते. दिनेशचं काम तसाच असतो, काय करतं ना कपडे काढतो आणि त्या स्टँडमध्ये असं कोंबतो की मला भेटतच नाही, त्यावरती वेगळे कपडे मी ठेवत जाते आणि ते खाली जातात, नंतर भेटतच नाहीत. मग नंतर शोधा तो शोधत असतो. असा प्रकार त्याचा आहे, किती सांगा त्याला समजत नाही, सवय झालेली आहे. तर इकडे हे कपडे मी ठेवलेले आहेत. परत इकडे हे शर्ट धुलेली आहे की नाही तेच बघत होते, म्हणजे फक्त एक एक वेळा घालतात, मग ते थोडंफार घाण होतं त्यामुळे दिसून येत नाही. तरी पण मी धुवायला घेतलेले आहेत, कारण हे सगळे कपडे धुवून मी इस्त्रीला देणार आहे आणि थोडेफार पिशवीमध्ये मी भरून पण ठेवलेले आहेत. तर ही शर्ट धुलेली आहे, पॅन्ट पण धुलेली आहे. तेच बघत आहे कुठले धुलेले आहेत आणि कुठले न धुलेले आहेत, कारण एकाच हँगरला अडकल्यामुळे असा प्रकार होतो. तर जी धुलेले आहेत ते सगळे मी पिशवीत घालून ठेवणार आहे आणि जे धुवायचे आहेत ते सगळे धुवायला घेणार आहे. आणखीन मी कपडे धुलेले नाही आहेत, खूप सारे बाथरूममध्ये आहेत. परत आणखीन इथे इतके आहेत, म्हणजे अशा प्रकारे शोधून मी घेत असते, कारण सगळे नेऊन तिथंच अडकवतात. तर हे जे धुलेले आहेत ते मी पिशवीत भरत आहे इस्त्रीला देण्यासाठी. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर इकडे सगळे कपडे मी इस्त्रीचे पिशवीत घालून ठेवलेले आहेत आणि बाकीचे सगळे मी धुवायला घेत आहे. बघत आहे खिशामध्ये काय काय ठेवलेलं आहे. तर दस्त्या वगैरे जसं जिथल्या तिथं, म्हणजे एक वेळा घालतात आणि तिथं अडकतात, नंतर विसरून जातात ते. मग पुढची कामं माझी असतात, कपडे धुणं, इस्त्री करून ठेवणं आणि ज्यावेळेस मागतात त्यावेळेस देणं, ही सगळी तयारी आपली असते घरामध्ये. तर स्वतः यासोबत या व्हिडिओला इथं एंड करते. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.